सेना भवनाबाहेर खरं तर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली होती। मुंबईतल्या पाणी प्रश्नासंदर्भात अद्यापही टँकर असोसिएशनने संप मागे घेतला असला तरी देखील मुंबईत म्हणावा तितका पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये। मुंबईत पाणी पुरवठा होत नसल्या कारणाने आता मात्र ठाकरेंची शिवसेना संतापलेली आहे। मुंबईकरांना लवकरात लवकर पाणी मिळावं याकरता म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही असं प्रशासनाकडून सांगितलं जात असलं तरी देखील कुठल्याही प्रकारे आपण हा मोर्चा काढणारच आणि पालिका कार्यालयावर धडकणारच असा निर्धार शिवसैनिकांकडून करण्यात आलेला होता आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सेना भवनाबाहेर जमण्यास सुरुवात झालेली होती। जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा सुद्धा निघाला जवळपास संध्याकाळी 4च्या दरम्यान, पण त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणावर पोलिसांची कुमक त्या परिसरात दाखल झाली आणि शिवसैनिकांची आता धरपकड करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची धरपकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोर्चाला परवानगीच नाही असं आता सांगण्यात येत आहे। आपण एकीकडे जर म्हणतो आम्ही संविधान मानतो तर संविधानामध्ये लोकशाहीचा एक भाग आहे ना, जे ज्यांना वाटतंय की आम्ही चिरडून टाकू आंदोलन, मग तुम्ही संविधानाला मानताय का? आम्ही शिस्तीने जर मोर्चा काढत असतील, गेली 3 वर्ष ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ठिकठिकाणी पाण्याच्या छोट्या छोट्या पाण्याचे लाईन तोडलेले आहेत, दूषित पाणी येत आहे, कमी दाबाने पाणी येत आहे, पुरेसं पाणी मिळत नाही, तर लोकांनी रस्त्यावर उतरू नये। मग पोलिसांनी जबाबदारी आहे, पोलिसांची परवानगी द्या आणि शिस्तीने आमचं आंदोलन होऊ देत। तुम्ही धरपकड करता आणि हे करता, काय गुंड होता मी? अगदी किशोरी गुंडांप्रमाणे आम्हाला वागणूक देऊ नका नागरिकांना। आमचा लोकशाहीला धरून संविधानाच्या माध्यमात राहून जर आम्ही विरोध करतोय किंवा आम्ही तुमचा नजरेत आणून देतोय की या मुंबईत 3 वर्षामध्ये काय घडतंय, तर त्याच्यावर उलट उपचार करा, धरपकड काय करताय? अगदी किशोरीताई, आंदोलन करणं हे लोकशाहीचा एक स्तंभ आहे ना। खरंय खरंय किशोरीताई, पण जे म्हटलं जात आहे की या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नव्हती, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? तथ्य काय यात? आम्ही परवानगी मागितली होती, तुम्ही का नाही देत? तुम्ही दिली पाहिजे परवानगी। नको नको तिकडे जाऊन पोलीस बसतात तासन तास, ह्याच्या दारात त्याच्या दारात, तर तुम्ही तुमची कामं करा, आम्हाला आमचं काम करू दे नागरिक म्हणून। अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आंदोलन काय चिरडताय, मार्ग काढा असा पवित्र आता घेण्यात येतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून। अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पाणी व्यवस्थित मुंबईकरांना मिळत नाहीये, मिळत असलं तरी ते दूषित मिळते आणि नेमक्या याच मुद्द्यावर आज ठाकरेंची शिवसेना आक्रमक